formation of Christ's image. ख्रिस्ताची प्रतिमा आपल्यामध्ये रूपधारी होणे. Amen. हालेलुया. We'll open our Bibles to Galatians 4:19. गलती 4:19 वर आपण आपलं पवित्र शास्त्र उघडूया. My little children, of whom I travail in birth again until Christ be formed in you. गलती 4:19 मध्ये लिहिलंय, माझ्या लेकरांनो, ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधारी होईपर्यंत तुम्हासाठी मला पुन्हा प्रसूती वेदना आहेत. Amen. Hallelujah. The birth pangs. प्रसूती वेदना. We as believers, आपण विश्वासू या नात्यानं we all need to carry this burden in our hearts for others. आपण सगळ्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये बरं का इतर माणसांसाठी ओझं व्हायला सुरुवात केली पाहिजे. Amen. Amen. The more closer you are to God, the more God burdens you with His thoughts. आणि जेवढं तुम्ही परमेश्वराच्या जास्त जवळ राहाल, परमेश्वराच्या सहवासामध्ये जास्त जाल, तेवढं परमेश्वर त्याच्या ओझ्याने तुम्हाला भरून काढेल. He takes you to His boardroom आणि त्याच्या कमिटीमध्ये, जवळच्या कमिटीमध्ये तुम्हाला घेईल and shares with you certain things that He has in His heart. आणि मग परमेश्वर तुमच्याशी अशा काही गोष्टी बोलायला लागेल की ज्या गोष्टी त्याच्या मनामध्ये आहेत. Amen. Amen. Like He did with Abraham. जसं अब्रामाच्या जीवनात त्यांनी केलं, So also तसं God had Paul very close to Him. परमेश्वराकडे पॉल फार परमेश्वराच्या जवळचा होता. God could share certain things to Paul. आणि पॉल परमेश्वराच्या खूप जवळ गेल्यामुळे परमेश्वर पॉलला काही खास गोष्टी सांगू शकला. Amen. Amen. There are so many things that he had put in writing concerning the development of the spirit of man and the development of the local churches. माणसाचा आत्मा कसा विकसित झाला पाहिजे, स्थानिक मंडळी म्हणजे लोकल चर्च कसं असायला हवं, त्यातली माणसं कशी वाढली पाहिजेत, या सगळ्या विषयीनं विस्तारित असं परमेश्वराने फार काही पॉलला प्रगट केलं. Amen. आमेन. How the church should be established. की चर्च असावं तर कसं असावं, चर्च कसं स्थायी होतं. And most of it was written by Paul. आणि हे जे सगळं ज्ञान आहे ते जास्तीत जास्त आपल्याला पॉलनी लिहून दिलेलं आहे. Amen. Amen. Of all the Old Testament prophets also, it was Paul's privilege to write most of the parts of the Bible. आणि जुन्या करारातल्या सर्व संदेशत्यांपेक्षाही जास्त पॉलला हे सुदैव प्राप्त झालं की पॉल फार मोठ्या प्रमाणामध्ये मंडळीला किंवा बिलीवर लोकांना शिक्षण देऊन गेला, लिहून गेला. How much close he must have been to the heart of God. मग या सगळ्यावरनं आपण तर्क लावायचा. पॉलनी लिहिलेली पत्र, पॉलनं आपल्याला दिलेलं ज्ञान, ह्याच्यावरनं आपण तर्क लावायचा की हा पॉल देवाच्या किती जवळ असावा. Praise God. की एवढं सारं त्यांनी लिहावं. So a man can come very close to God. तर सांगायचा अर्थ असा आहे की एखादा माणूस परमेश्वराच्या फार जवळ येऊ शकतो. Amen. मनात आणलं तर होऊ शकतं. And once you come close to God, आणि एकदा आपण देवाच्या जवळ आलो, you can get the pulse of God. मग देवाची नाडी आपल्याला समजायला लागते. And certain things He shares with you. आणि मग काही गोष्टी देव आपल्याला सांगायला लागतो. Amen. आमेन. And then you carry that birth pangs in आणि you. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्यामध्ये त्या प्रसूती वेदना बाळगायला सुरुवात करता की दुसऱ्यांना बघून मला राहवत नाही. Amen. आमेन. Even the church needs to carry to a measure the birth pangs of others. चर्चने देखील काही प्रमाणामध्ये इतर माणसांच्या प्रसूती वेदना स्वतःमध्ये बाळगायला हव्यात. Amen. आमेन. Oh God, की परमेश्वरा, let your image be upon that person. तुझी प्रतिमा, तुझं रूप त्या माणसात निर्माण होऊ दे. And our prayer should be so powerful and purposeful. आणि आपली प्रार्थना इतकी सामर्थ्यशाली आणि इतकी संकल्पाने भरलेली असायला हवी That we don't leave till we see the formation of Christ in others. की जोवर आपल्याला इतर माणसांमध्ये ख्रिस्त रूपधारी झालेला दिसत नाही तोवर आपण हार मानायचीच नाही. प्रार्थना आपली सुरू पाहिजे, अश्रू गळत राहिले पाहिजे, प्रसूती वेदना कायम पाहिजे. Amen. Amen. Like Eve said, जसं हवा म्हणाली, when she travailed and gave birth, she said, I got a man from the Lord. जेव्हा तिला प्रसूती वेदना लागल्या आणि तिची प्रसूती झाली, त्याच्यानंतर हवा म्हणाली की मला परमेश्वराकडनं पुरुष मिळाला. A mighty man of valor. महान पुरुष मिळाला, योद्धा मिळाला, वीर मिळाला. Amen. आमेन. Jeremiah 13:17. इर्मया 13 त्यातलं 17 वचन सांगतं. Jeremiah is called a weeping prophet. आता इर्मयाला रडणारा संदेष्टा असं नाव होतं. And see what he says. आणि तो काय म्हणतो, इर्मया 13वा अध्याय त्यातलं But 17 if you वचन, will not hear it, my soul shall weep in secret places for your pride, and my eyes shall weep sore and run down with tears because the Lord's flock is carried away captive. इर्मया 13वा अध्याय त्यातलं 17 वचन, इर्मया काय म्हणतो पहा, परंतु जर तुम्ही हे ऐकणार नाही Yes. तर तुमच्या गर्वामुळे माझा जीव गुप्तपणे रडेल आणि माझा डोळा फार अश्रू गाळील व आसवे वाहवील, कारण यहोवाचा कळप कैद केलेला आहे. Praise the Lord. आमेन.
See, you need to have that kind of burden. We need to sense it in our spirit concerning certain people and their lives. अशा पद्धतीचं ओझं आपल्या जीवनामध्ये आता बाय नाऊ असायला हवं. आणि काही आपले जे बंधुजन असतात त्यांना बघून अशा पद्धतीचं रडू फुटायला पाहिजे. Amen. Amen. Jesus, Yeshu. you know, as the Son of Man, मानवी पुत्र या नात्यानं he told Peter, पेत्राला म्हणाला Satan had asked for you, की पेत्रा, सैतान तुला मागत होता, but पण I have prayed for you. मी तुझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे. He wanted to sift you as wheat. सैतानाची इच्छा होती पीटर की तुला गव्हासारखं चाळणीत टाकून चाळायचं. See, he's speaking as the Son of Man. मानवी पुत्र या नात्याने तेव्हा तो बोलला. He's not speaking as God, तो देव या नात्याने बोलला नाही. because God will not pray to God. कारण देव काही देवाला प्रार्थना करत नाही. But he said, I prayed for you. पण येशू तेव्हा मानवी पुत्र या नात्यानं पीटरला म्हणाला की मी तुझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे. You need to know where Jesus is in his divinity and where Jesus is in his human form. तुम्ही फरक शोधायला सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला फरक कळला पाहिजे की येशू एका जागी कुठल्या रीतीनं बोलत आहे, मानवी पुत्र या रीतीनं बोलत आहे का दैवी रीतीनं बोलत आहे, हे फरक आपल्याला कळायला हवे. The Holy Spirit will reveal it to you. आणि पवित्र आत्मा आपल्याला हे फरक प्रगट करेल. Like when he says, I and the Father are one. जसं येशू म्हणाला मी आणि पिता एक आहोत. When he said, I am the Father are one, he is speaking as a divine person आणि जेव्हा तो in the म्हणाला Godhead. मी आणि पिता, जेव्हा तो म्हणाला मी आणि पिता एक आहोत, त्यावेळेला दैवी त्रैक्यातला एक देव या नात्याने तो बोलला. Those who have seen me have seen the Father. ज्यांनी मला पाहिलं त्यांनी देव बापाला पाहिलं. So he is speaking as a divine one. या सगळ्या वेळेला तो स्वतः देव या नात्याने बोलला. हे फरक आपल्याला कळायला हवेत. But when he was agonizing in the garden, it was the Son of Man. गेत्सेमनी बागेमध्ये जेव्हा तो कळू लागला, प्रसूती वेदना त्याला सुरू झाल्या, त्याला एक मानव या नात्याने हे सगळं त्याला सोसावं लागलं, सोसत होता. So here he said, I prayed for you. तर इथे येशू त्याला म्हटला की पीटर मी तुझ्यासाठी प्रार्थना केली. Why? का? Because कारण he had a burden for Peter. त्याला पीटरसाठी ओझं होतं. He wanted the formation of Christ in Peter. येशूची इच्छा होती की या पेत्रामध्ये ख्रिस्त रूपधारी व्हायला हवा. What love, what passion of Jesus for Peter. काय प्रेम असावं ना त्या पेत्रासाठी, त्या पीटरवर येशूचं किती प्रेम असेल, येशूला किती आवेश असेल पीटरसाठी. Praise the Lord. की नाही काही करून तुझ्यामध्ये ख्रिस्त रूपधारी झालेला मला पाहिजेच आहे. Amen. Amen. Like David said जसं दावीद बोलला in Psalm 119, 136. स्तोत्र 119 त्यातलं 136 वचन. Rivers of water run down my eyes because they keep not thy law. स्तोत्र 119 आणि त्यातलं 136 वचन. ते तुझे नियमशास्त्र पाळीत नाहीत म्हणून माझ्या डोळ्यातनं पाण्याचे ओघ वाहतात. See, to that measure, to that spiritual level we need to rise. माझ्या डोळ्यातली आसव थांबतच नाही देवबाप्पा. तेवढ्या मोठ्या आध्यात्मिक स्तरापर्यंत आपण सगळ्यांनी जायला हवं. Amen. Amen. Because they don't keep your law, Lord. का माझ्या डोळ्यातले आसव थांबत नाहीत? माझ्या फॅमिलीत प्रॉब्लेम आहे म्हणून नाही, पण तुझी माणसं तुझे नियम पाळताना मला दिसत नाहीत, तर मला रडू फुटतं देवबाप्पा की माणसं कधी बदलायची. Praise the Lord. Amen. We need to catch that kind of sensing in our spirit for others. अशा पद्धतीच्या भाव आणि भावना आपल्या अंतःकरणात आणि आत्म्यात आपण आता पकडायला सुरुवात केली पाहिजे. And this kind of quality should 100% be in a leader. आणि अशा पद्धतीची क्वालिटी, नीट ऐका मी काय म्हणतो, अशा पद्धतीची क्वालिटी प्रत्येक लीडर मध्ये असायला नाही, असायलाच पाहिजे. Amen. But the devil today is playing among the leadership. पण आज तुम्ही पाहताय सैतान लीडर्स मध्ये धुमाकूळ घालतोय. Amen. They themselves don't change and they don't see any iota of change in anybody. लीडर स्वतः बदलायला तयार नाही, त्यामुळे त्यांच्या मागे चालणारे कधी बदलत नाहीत, बदलणार नाही. Isaiah also cried. यशया पण रडला. In Isaiah 22 verse 4. यशया 22 त्यातलं 4 वचन. Therefore said I, look away from me, I will weep bitterly, labor not to comfort me because of the spoiling of the daughter of my people. यशया 22 अध्याय त्यातलं 4 वचन. या करता मी म्हणालो, माझ्यापासून तोंड फिरवून दुसरीकडे पहा, मी कष्टाने रडेन, माझ्या लोकांच्या कन्येच्या नाशाविषयी माझे सांत्वन करायला तुम्ही झटू नका, मी कष्टाने रडणार आहे. See that? आमेन. मी रडणार नाही, मी कष्टाने रडणार आहे. Yes. Jeremiah says in Lamentation 2:11. विलाप गीत 2:11 इर्मया म्हणाला, My eyes do fail with tears. My माझे डोळे. bowels are troubled. विलाप गीत 2:11 माझ्या आतड्यांना त्रास होतो आणि माझे डोळे आसव वाहणं थांबत नाहीत. हालेलुया. आपल्याला त्रास होतो किडनी स्टोन मुळे. How sad is that? Hallelujah. What a state we are in.
And they had a pain in their intestines, in their kidneys, in their liver, in their heart, आणि त्यांच्या concerning others. आणि या इरम्यासारख्या माणसांच्या आतड्यांना, किडण्यांना, लिव्हरला, हृदयाला का त्रास व्हायचा? इतर बिलीवर माणसांना बघून ते ओझं घ्यायचे, रडायचे तर त्रास व्हायचा. आपल्या लोकांना हृदय दुखतं, हे दुखतं, स्टोन आहे, किडनी, लिव्हर मध्ये प्रॉब्लेम आहे, दारू पिऊन. हो, म्हणजे काही विचारू नका. नसते उद्योग करायचे, मग नसते त्रास होतात. Praise the Lord. Second point. दुसरा मुद्दा, What was Paul's birth pangs? पॉलला काय प्रसूती वेदना लागल्या? My little children of whom I travail. A little part of it I had already shared with you, but we will just go a little bit deeper. My little children of whom I travail in birth again until Christ be formed in you. माझ्या लेकरांनो, ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधारी होईपर्यंत तुम्हासाठी मला पुन्हा प्रसूती वेदना आहे. Amen. Now Paul did not only have a deep desire that people should come to the Lord, but he also had a deep desire that the spirit of the born again believers should be developed. आता पॉल मध्ये केवळ लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे यावं आणि त्यांचं तारण व्हावं एवढंच ओझं नव्हतं. तर पॉलला हे तर ओझं होतंच, पण त्याच्यानंतर पॉलला असंही ओझं होतं की आलेली, तारण पावलेली सगळी माणसं प्रभूमध्ये वाढली पाहिजेत, त्यांचा आत्मा विकसित झाला पाहिजे, त्यांना वचन समजलं पाहिजे. Praise the Lord. Amen. 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 You do your part. तुम्ही तुमची भूमिका भजवा. I'm not saying after you have travailing and shed lots of tears, 101% that person is going to look like Christ. मी असं पण म्हणत नाहीये एखाद्या माणसासाठी किंवा इतर लोकांसाठी तुम्ही खूप सारी आसवं गाळली, खूप प्रार्थना केल्या, खूप प्रसूती वेदना दिल्या आणि त्याच्यानंतर लगेचच तो मनुष्य 100% बदललेला दिसेलच असं मी म्हणत नाही. Some people will never change. What you will do? काही लोक कधीच बदलणार नाही, त्यांच्या समोर डोकं फोडून काय फायदा आहे? But that does not put away the power of prayer. पण त्याच्यावरनं प्रार्थनेत सामर्थ्य नाही आणि प्रार्थनेत रडायचं नसतं असा निष्कर्ष लावू नका. Amen. आमेन. See, when you pray, God can do something. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता देव काहीतरी करू शकतो आणि करतो. Sometimes there is no formation of Christ in others because they have given so much place to the devil and the flesh that they have no power to overcome it. कधी कधी इतर माणसांमध्ये आपल्याला ख्रिस्त रूपधारी झालेला दिसतच नाही का? कारण की त्या माणसांनी इतका सारा अधिकार आणि वर्चस्व आणि ताबा सैतानाला देऊन टाकलेला असतो, मोहपाशांना देऊन टाकलेला असतो की त्यातनं त्यांना बाहेर पडायला होतच नाही. They don't have the power to come out. They have the will, but they don't have the power. इच्छा असते त्यांची की ह्या सगळ्यातनं मला एके दिवशी बाहेर पडलं पाहिजे, पण तेवढं त्यांच्याकडे सामर्थ्य नसतं. Like Jesus said, जसे येशू बोलला the spirit is willing, की आत्मा इच्छुक आहे but the flesh is weak. पण देह अशक्त आहे. And for such people, you need to pray. आणि अशा माणसांसाठी आपण प्रार्थना करायला पाहिजे. But praying for just people like Judas will not change anybody, anything. पण यहुदा सारख्या माणसांसाठी प्रार्थना करून ना यहुदा बदलणार आहे ना आणि कोणी बदलणार आहे. ते पालत्या घड्यावर पाणी. But there are people पण काही माणसं असतात who may fall into sin, जी पापात पडतील कदाचित, but they come out पण त्यातनं ती बाहेर येतील and they cry. आणि मग बाहेर येऊन ते रडतात, Again they fall. मग परत पडतात, Again they come out. They मग cry. परत येतात. हे सगळं मी Desire is there. हे सगळं मी बिलीवर माणसांविषयी बोलत आहे की काही माणसं अशी असतात त्यांच्यामध्ये इच्छा असते पण सामर्थ्य नसतं. मग पडतात, मग परत उठतात, मग परत पडतात, मग परत उठतात, मग परत पडतात, मग परत उठतात. They have a desire, इच्छा असते त्यांची but पण they don't have power. सामर्थ्य नसतं But when you त्यांच्याकडे. pray for such people, पण मग अशी जी कोणी माणसं असतात त्यांच्यासाठी समजा आपण ओझं घेऊन प्रार्थना केली God gives His power, extra power and mercy and grace to them. तर देव त्याचं जास्तीचं सामर्थ्य, कृपा, दया त्या लोकांना देतो Are you आणि understanding? त्यांना त्यातून बाहेर पडायला सामर्थ्य मिळतं. Amen. आमेन. God can do it. देव करू शकतो. He knows how to do it. देवाला माहिती आहे की कसं करायचं असतं. But somewhere you need to have that will, that desire to come out. मग कुठेतरी तुमच्या मनात पण इच्छा असायला हवी की नाही मला या सगळ्यातनं आता बाहेर पडायचं. Amen. आमेन. If you don't have a desire, that God's power also sometimes will not work on you. तुमच्या मनामध्ये जर इच्छाच नसेल त्या सगळ्यातनं बाहेर पडायची तर मग देवाचं सामर्थ्यही तुमच्या जीवनात कार्य करणार नाही. कारण की शेवटी सगळं देवाने आपल्यावर सोडलंय, मुक्त इच्छा दिलेली आहे. Like Peter, जसं पीटर, great desire for God. देवासाठी त्याच्या मनात खूप इच्छा, But little bit ego was there, his pride was there, पण पीटर मध्ये थोडासा अहमपणा, his flesh थोडासा was गर्व, strong. थोडा गर्व, थोडा अहमपणा, थोडंसं अंग आडवं आलं. But
पण his heart was gold. पीटरचं हृदय मात्र सोन्याचं. And for such people, Jesus prayed. आणि अशी जी कोणी माणसं आहेत किंवा असतात त्यांच्यासाठी येशूनी प्रार्थना केली. But Jesus did not pray for Judas. पण यहुदासाठी येशूनी प्रार्थना नाही केली. He never troubled for him. यहुदासाठी येशूनी कधी प्रसूती वेदना दिल्या नाही. Just told him, do what you want to do. फक्त यहुदाला येशू एवढंच म्हटला की बाबा तुला जे करायचं ते लवकरचं आटपून चल. Because somebody who is settled in his mind, I don't want to change, even God can do nothing. कारण एखाद्या माणसाने जर हृदयामध्ये ठरवलेलंच असतं की मला कोणी काय सांगायचं नाही, मला कोणी काय बोलायचं नाही, मी बदलणार नाही म्हणजे नाही, त्याच्यासाठी देवही काही करू शकत नाही. हालेलुया. Yes. आमेन. Until Christ be formed. ख्रिस्त रूपधारी जोवर होत नाही. Formed means what? Shaped. रूपधारी मराठीमध्ये जे लिहिलंय. The carving they do, the shaping they give. रूपधारी त्याचं रूप आपल्यामध्ये एकदा यायला हवं. The only desire of God is that everybody should look like Christ. देवाची इच्छा एकच आहे, सगळे येशू सारखे दिसावेत. Amen. आमेन. You know, after the resurrection of Jesus, येशूच्या पुनरुत्थानानंतर he was glorified. तो वैभवी झाला, गौरवी झाला. But when he appeared to two disciples at the Emmaus road, पण अमोस रस्त्यावर जेव्हा तो त्याच्या शिष्यांना प्रगट झाला, Bible says बायबल म्हणतं in Mark 16:12, मार्क 16वा अध्याय त्यातलं 12व वचन, he appeared in another form unto them. मार्क 16 त्यातलं 12व वचन, आणि या गोष्टी झाल्यानंतर त्यातील दोघे जण बाहेर गावी चालत जात असता त्यांना तो दुसऱ्या रूपाने प्रगट झाला. Amen. Praise the Lord. आमेन. That means he changed. याचा अर्थ तो बदलला. That is the formation I talk about. ते रूपधारी होणं मी सांगत आहे. That's why sometimes, people don't understand how Jesus looks. आणि म्हणून कधी कधी लोकांना कळत नाही की येशू कसा दिसतो. Amen. Amen. No history, no books, no carvings of Jesus' photo is ever found. पहा ना, till कारण की today. कुठल्याही इतिहासामध्ये का कुठेही येशूचा फोटो म्हणा का येशूचं काहीच कुठेच त्याचं रूप कसं होतं कुणालाच माहित नाही. Nobody knows it. कुणालाही माहित नाही की येशू कसा दिसायचा. Why? During the time of Jesus, there were no artists. का येशूच्या कारकिर्दीमध्ये कोणी कलाकार नव्हते का? चित्रकला करणारे कोणी कलाकार नव्हते का? होते की. But yet, तरी God did not allow anybody to even draw the picture of Jesus. देवानी परवानगीच दिली नाही कुणाला येशूचं चित्र काढायला. Amen. आमेन. Nobody. कोणीच नाही. Nobody till today. आजवर कोणालाही माहित नाही. Nobody knows how Jesus looks. आजवर कुणालाही माहित नाही की येशू कसा दिसतो. Bible also doesn't tell us exactly. बायबलही आपल्याला अचूकरित्या सांगत नाही. म्हणून प्रत्येक पिक्चर मध्ये पण तो वेगवेगळाच दिसतो. कोणी कसा दाखवतो, कोणी कसा दाखवतो. पॅशन ऑफ क्राइस्ट मधला वेगळा, येशू मधला वेगळा, जीसस ऑफ नॅझरेथ वेगळा. Nobody should know how he looks. कोणालाच कळू नये तो कसा दिसतो. Otherwise, then finished. नाहीतर संपलं. Everybody will start worshipping his image. नाहीतर संपलं. सगळे त्याच्या फोटोची पूजा आराधना सुरू. And no development of character. आणि चारित्र्य तसलीच बिघडलेली. चारित्र्य काही सुधारणार नाही. Amen. And so here we see इथं आपण पाहतो Jesus changed. येशू दुसरं रूप घेऊन आला. Even Mary Magdalene said, "You are a gardener." See, Maria you look Magdalene. different. मरिया मगदालिया पण म्हणाली की तुम्ही माळी आहात ना, म्हणजे येशू वेगळा दिसला. So formation, रूपधारी, inner formation of Christ. आतून रूप धारण झालं पाहिजे. Amen. आमेन. Not like his outside features. बाहेरचं स्वरूप नव्हे. Otherwise, नाहीतर everybody will imitate the outside feature. बाहेरचं स्वरूपच जर अनुकरणात आणायचं असेल तर मग सगळेच येशू बाहेरनं जसं दिसायचा तसं स्वतःला ठेवतील. Paul's desire was पॉलची इच्छा होती that Christians should change. ख्रिस्ती माणसं आणि ख्रिस्ती माणसांचे स्वभाव बदलले पाहिजे. Amen. We need to study how Jesus looked आपण अभ्यास करायचा येशू कसा दिसला, in his character. त्याचं कसा दिसला म्हणजे त्याचं चारित्र्य, त्याचा स्वभाव कसा असायचा, तो कसा वागायचा लोकांबरोबर. Jesus was a servant. येशू कसं नोकरी चाकरी करायचा स्वभाव घेऊन वावरायचा. Yeah, Bible says बायबल म्हणतं ना he took the form of a servant. त्याने चाकराचे रूप धारण केले. That means he changed himself. याचा अर्थ त्यांनी स्वतःला बदललं. I mean, not like wearing a dress like a servant. म्हणजे नोकरासारखा पेहराव केला, पोशाख केला असं नाही. It says in Philippians that he took the form of a servant. फिलिप्पी मध्ये लिहिलेलं आहे ना की त्याने चाकराचे रूप धारण केले. Does it mean outside feature? याचा अर्थ असा लागतो का की बाहेरून तो नोकरासारखा दिसायला लागला, Or always saying Haji Haji? का नेहमी आजी आजी करायला लागला? No. नाही. He wore that seamless garment, त्याने तोच जगा घातला, costly garment. शिवण नसलेला अतिशय महाग तोच जगा. But पण in his heart, हृदय he was humble, हृदयात नम्र झाला, meek.
हृदयामध्ये दीन झाला, and lowly at heart. हृदयामध्ये दीन नम्र झाला. Amen. Amen. That is the servant formation he had from the inside. आणि ते चाकराचं रूप त्याने आतून धारण केलं. In his action, he washed his disciples' feet. That is a servant attitude. त्याच्या कृतीमध्ये त्यानं शिष्यांचे पाय धुतले, म्हणजे चाकरी करायची वृत्ती त्याने And दाखवली. he said, आणि बोलला, "You call me master, I am. I have not changed. तुम्ही मला धनी म्हणता, तुम्ही मला गुरु म्हणता, हो मी आहेच धनी आणि गुरु, But see what I did." पण मी काय केलं बघा. That is servant attitude. त्याला म्हणतात चाकरी नोकरी करायची वृत्ती. That is changing oneself. आणि त्याला म्हणतात की हा बाबा आतून बदललाय. Amen. What is the formation of Christ? ख्रिस्ताचं रूप आपल्यात धारण होणं म्हणजे काय? To be like Jesus. येशू सारखं बनणे, In his walk, in his talk, in his attitude. येशू सारखं चालणे, बोलणे, येशू सारखी वृत्ती ठेवणे. In the way he lived like a servant. येशू जसा जगला तसं जगणे. नोकरी चाकरी करणारा स्वभाव येशूने ठेवला तो ठेवणे. No more Peter. पीटर नव्हे, It is Jesus. येशू. No more Peter. पीटर नको आता. Lifestyle of Peter has to become the lifestyle of Christ. आता पीटरची जीवनशैली ख्रिस्ताची जीवनशैली झाली पाहिजे. मी काय म्हटले गुरुवारी? इट्स नो लॉंगर आय दॅट लिव्हथ, क्राइस्ट दॅट लिव्हथ इन मी. Amen. असं व्हायला पाहिजे. When we, some people long time back they told me, खूप दिवसांपूर्वी काही माणसं मला म्हणाली, Pastor, पास्टर I'm like this. मी असाच आहे. I cannot change. आय सेड दिस ऑल्सो ऑन थर्सडे. मी असाच आहे, मी बदलू नाही शकत. How can you say that? असं बोलून कसं And चालेल? that person was a leader. आणि तो व्यक्ती लीडर I'm like this, Pastor. I cannot change. की आय कॅन हेल्प माय सेल्फ, मी बदलू नाही शकत स्वतःला, मी असाच आहे, तुम्हाला पटलं तर मला घ्या. I said, how can you say that? म्हटलं तुला असं बोलायला तरी कसं होतं रे? After you come to Christ, Yes, ख्रिस्ताकडे तू आल्यानंतर when the Holy Spirit is in you, पवित्र आत्मा जेव्हा तुझ्यामध्ये आहे, there has to be a change तुझ्या over. जीवनामध्ये आणि तुझ्या स्वभावामध्ये फरक दिसायला नको. तू There म्हणतो has मी to be. असाच आहे, मी बदलू नाही शकत. कसा बदलू नाही We need शकत? to allow the Holy Spirit to work in our कमान lives. पवित्र आत्म्याला परवानगी दिली पाहिजे ना स्वतःच्या जीवनामध्ये कार्य करायला. Amen. Amen. David said दावीद बोलला in Psalm 39 verse 6, स्तोत्र 39:6, surely every man walketh in vain show, surely they are disquieted in vain. स्तोत्र 39 त्यातलं 6वं वचन, खचित मनुष्य सावलीप्रमाणे फिरतो, खचित ते उगीच अस्वस्थ होतात. तो द्रव्ये साठवतो आणि ती कोण गोळा करून घेईल त्याला ठाऊक नाही. See what is he walketh in vain show. तो काय करतो? उगीच अस्वस्थ चालतो लिहिलंय, पण उगीच व्यर्थ शो करतो. In other words, दुसऱ्या शब्दात every man goes on his way like an image. प्रत्येक माणूस त्याच्या मार्गामध्ये प्रतिमेसारखा जातो. In other words, दुसऱ्या शब्दात the image of self in a mirror. सावलीप्रमाणे स्वतःची प्रतिमा कशी आरशात असते तसं. Amen. Amen. They walk like how they look in the mirror. आरशात ते जसे दिसतात तसे चालतात. Mirror cannot change you for better. आरसा काही तुम्हाला चांगल्याकडे सुधरवणार नाही. As a Christian, ख्रिस्तिया नात्यानं our mirror should be Christ. आपला आरसा पहिलं तर येशू पाहिजे. Amen. आमेन. It should be Christ. आपला आरसा असावा येशू. No longer I that live, but Christ that liveth in me. आता मी जगत नाही, माझ्या ठाई ख्रिस्त जगत आहे. I am dead. Peter is dead. मी मेलो, खूप पूर्वी मी मेलो. Catherine Coleman said, कॅथरीन कोलमन म्हणाल्या, Catherine Coleman is dead. कॅथरीन कोलमन मेलेली आहे. I can take you to the spot where she died. आणि त्या म्हणायच्या, मी तुम्हाला त्या जागी घेऊन जाऊ शकते की ज्या जागी कॅथरीन मेली. I can even tell you the date when she died. आणि ती तारीख पण मी तुम्हाला सांगू शकते की ज्या दिवशी कॅथरीन मेली. Amen. आमेन. She said, Catherine Coleman is dead. कॅथरीन कोलमन मेलेली आहे. You know, the day she decided that she is not going to stay with this man who was already married, she didn't have the idea, that's how they say it, but she त्यांना got माहित married नव्हतं. to this man and God stopped using her. त्यांनी एका व्यक्तीशी विवाह केला आणि असं म्हणतात की त्यांना माहित नव्हतं त्या व्यक्तीचा अगोदर विवाह झालेला होता. आणि मग अशा पद्धतीनं त्यांनी विवाह करताना त्यांना माहित नव्हतं, असं म्हणतात की यांचा अगोदरचा विवाह झालेला आहे. पण After she got married to this man, या माणसाशी त्यांनी विवाह केल्यावर the man used to take the meetings and she used to sit on the stage. हा जो कोणी माणूस होता तो ते मीटिंग घ्यायचे आणि त्या स्टेजवर बसायच्या. Very few people used to come. फार कमी आणि थोडी माणसं मीटिंगला Because the यायची. man didn't have the anointing. अर्थातच त्या माणसावर अभिषेक नव्हता. She was called, he was not. त्यांच्यावर पाचारण होतं, या माणसावर नव्हतं. Like sometimes people call DJs Dinakaran and they take the meeting. कधी-कधी Because they want the crowd. जसं कधी कधी माणसं डीजे दिनकरन अंकलला बोलवणार
आणि मीटिंग स्वतः घेणार, फक्त अंकलला बोलवणार का? गर्दी गोळा करायला. Yes. People came for him actually. लोक आले ब्रदर, त्या माणसासाठी आले. In the same way, तसंच people came for Catherine Coleman, but her husband used to preach. लोक येत होते कॅथरीन कोलमनसाठी, पण त्या दरम्यान प्रीचिंग करायचे तिचे पती. And then after that, त्यानंतर she felt so restless. इतकं बेचैन वाटायला लागलं कॅथरीन कोलमनला. She didn't take meetings for more than 6 years. 6 वर्ष जवळजवळ कॅथरीन कोलमननी सभा नाही घेतल्या. Anointing was gone. अभिषेक गेला. See? When you don't have the formation of Christ, the anointing of Christ also wanes off. जर आपल्यामध्ये ख्रिस्त रूपधारी झाला नाही, तर त्या ख्रिस्ताचा अभिषेक पण आपल्यावरून निघून जातो. हालेलुया. 6 years. 6 वर्ष मीटिंग नाही घेतली. Then she walked on the road, आणि मग त्या रस्त्यावर एका चालल्या, thinking upon all those things that she did. विचार करत करत की मी काय केलं माझ्या जीवनात. Because कारण a time had come, she said, एक वेळ आली जेव्हा त्या म्हणाल्या, I love this man more than God. या माणसावर मी देवाहून जास्त प्रेम केलं, देवापेक्षा जास्त या माणसावर मी प्रेम केलं. You cannot say that. असं आपण म्हणू नाही शकत. Cannot say. असं म्हणायचं नसतं, आपण म्हणू नाही शकत असं. No matter how much you love somebody, but that man can never replace God. देवाची जागा कधी कोणी घेऊ शकत नाही. Nobody. तुम्ही कुणावर किती प्रेम करा असं म्हणत असाल, पण देवाची जागा कधी कोणी घेऊ शकत नाही. It's utter foolishness to say. It's just an emotional hype and emotional leading. असं म्हणणं मूर्खपणा आहे, अगदी मूर्खपणा आहे. एक भावनावश होऊन केलेली ही सगळी विधानं आहेत. And she was walking on the road. आणि एकदा कॅथरीन कोलमन रस्त्यावर चालत होत्या. She came to the end of the road because the road also ended there. रस्ता तिथे संपलेला, तर रस्त्याच्या शेवटी आल्या And she said, yes, आणि म्हणाल्या, हो I came to the crossroad of my life. मी आले माझ्या रस्त्याच्या शेवटाला, जीवनाच्या शेवटाला. Lord, प्रभू, I'm going to leave him. मी सोडणार या The माणसाला. one whom I said I love him more than you, I'm leaving. ज्या माणसाविषयी मी म्हटले की मी ह्याच्यावर तुझ्याहून जास्त प्रेम करते, त्या माणसाला मी आज सोडत आहे. But mind you, पण लक्षात ठेवा, she didn't think of leaving him just because there was a quarrel between them. त्यांच्या दोघांमध्ये भांडण होत होतं म्हणून तिनं त्यांना सोडायचा विचार केला नाही. Some people, काही लोक when they face hard times, then they come back to God. संकट आली जीवनामध्ये आणि खटके उडायला लागले की मग देवाकडे येतात. Amen. आमेन. तो नवरा मारायला लागला जोरात जोरात, म्हणतात ह्या दिवसापासून मला देवावरच आहे फक्त हो का? प्रेम. वा. No, 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 no. When she loved him more than God, देवापेक्षा जास्त प्रेम जेव्हा त्यांनी त्या माणसावर करायला सुरुवात केली, that time she told the Lord, त्यावेळेला कॅथरीन कोलमन प्रभूला म्हटल्या, Lord, प्रभू, I know inside of me, my conscience bears witness with me. It is not right what I'm doing. माझा विवेक भाव मला साक्ष देतो आणि सांगतो की मी करतेय ते बरोबर नाही. I love you, Lord. माझं तुझ्यावर प्रेम आहे. I have got nothing to do with him now. माझा काही संबंध नाही आजपासून या माणसाशी. Forgive me, Lord. मला क्षमा कर. She walked back, परत आल्या, went to the house, घरी गेल्या, picked up her bag, पिशवी उचलली, told him bye. त्यांना सांगितलं बाय, Go back to your wife. तुम्ही तुमच्या बायकोकडे परत जा. And she said, आणि म्हणाल्या, I was dying that day. त्या दिवशी मी मरत होते. Yes. She died. मेल्या. That's why she said, I know the spot where I died. आणि म्हणून त्या म्हणतात, ज्या जागी मी मेले ती जागा मला माहित आहे. The last 15 years of her life, आणि त्यांच्या जीवनातल्या शेवटच्या 15 वर्षात God used her mightily. जे प्रभूने त्या बाईला वापरलेलं आहे, Mightily. सुमार नाही. She never got married after that, त्याच्यानंतर विवाह केला नाही. but God used her mightily पण देवाने महान रीतीनं कॅथरीन कोलमनला त्या 15 वर्षात वापरलं, because she had the formation of Christ. कारण ख्रिस्त रूपधारी झाला. Somewhere you have to come to a place where you make a very strong decision. कुठेतरी तुम्ही तुमच्या जीवनात अशा जागेत पोचलंच पाहिजे की जिथं तुम्हाला एक ठाम निर्णय घ्यावा लागेल. नो मोर प्लेइंग. Amen. Decision will change your destiny immediately. आणि तो ठाम निर्णय तुम्ही घेतला की आयुष्याची दिशा लगेच बदलते. Yes. आमेन. Destiny will Praise the Lord. change. आयुष्याची दिशाच बदलते तो ठाम निर्णय घेतला की. I spoke to you of altars, isn't it? मी तुमच्याशी बोललो ना वेदी बांधण्याविषयी. What is raising up altars? Making firm decisions. वेदी बांधणं म्हणजे काय? ठाम निश्चय की आता नाही बदलणार. Amen. आता मेलो तर मेलो, मी तुझ्यात मरीन. Like Abraham made 3 great altars. जसं अब्रामानी 3
3 मोठ्या वेद्या बांधल्या. शखेम, बेथेल, हेब्रोन. Strong decision. आणि ठाम निर्णय केला. Not turn back, Lord. की मी नाही वळणार आता मागे. Somewhere, sometime, because see, time is catching up, age is catching up. You cannot be too late. कारण की आपण वयाने रोज वाढतोय. आपण काय छोटे होत नाही. त्याला वाढदिवस म्हणतात. तर फार उशीर करून चालणार नाही. कधीतरी कुठेतरी बुद्धी आलीच पाहिजे. निर्णय घेतलाच पाहिजे. Amen. Amen. We are answerable to God. आपण देवाला उत्तर देणं आहे. In those 12 gates, I will show it to you. त्या 12 दारांमध्ये सोमवारी जो विषय मी घेतलेला आहे तुम्हाला मी सांगीन. I showed you. मी तुम्हाला दाखवलं. In the natural, नैसर्गिकात Reuben was first. रौबेन पहिला होता, थोरला. But in the sealing of their lives in the city of Jerusalem, the spiritual Jerusalem, Judah's name was first. पण आध्यात्मिक नगरीमध्ये, आध्यात्मिक यरुशलेममध्ये यहूदा थोरला झाला आणि यहूदा पहिला आला. Reuben went fourth place. रुबन चौथ्या जागी गेला. Amen. Amen. In the natural, we may be very high. नैसर्गिक स्तरांवरती आपण किती मोठे असलो तर असू. In our position, in our qualification, money earning, and whatever we are. सगळ्यामध्ये आपण कदाचित थोर असू, ग्रेट असू, पैसा खूप झाला, गाड्या खूप झाल्या, घरं खूप झाली, नाव, लौकिक, प्रसिद्धी सगळं खूप झालं असेल. If there is no formation of Christ in us. त्या सगळ्या सकट जर ख्रिस्त आपल्यात रूपधारी झाला नसेल. In the sealing of our lives in the city of Jerusalem, we go down. आपल्या जीवनाच्या अखेरीला यरुशलेमेच्या नगरीमध्ये त्या नवीन स्वर्गीय यरुशलेममध्ये आपला नंबर कुठेतरी शेवटचा लागेल. Amen. Amen. Christ hates us to have our own image. ख्रिस्ताला आपण आपल्या स्वतःचं रूप धारण करणं आवडत नाही. He wants us to have the image of Christ. ख्रिस्ताची इच्छा आहे तू माझ्यासारखं दिस, तू माझ्यासारखी वाग, तू माझ्यासारखी राहा. God says, ते म्हणतो I like the lifestyle of Christ. मला ख्रिस्ताची जीवनशैली आवडते. Amen. आमेन. Like in the film industry, जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये one hero is there. मुंबईला समजा कोणी हिरो आहे. Everybody wants to imitate him. सगळ्यांना त्या हिरो सारखं करायला आवडतं. केस पण असंच करतात, तसंच तशीच हेअरस्टाईल, चालतात पण तसेच तसंच. कपडे, तसंच चालणार. Amen. The heroines, हिरोईन the girl also likes to be like her. मग सगळ्या मुलींना आणि स्त्रियांना त्या हिरोईन सारखं बनायला आवडतं. तसेच केस करणार, तसंच घालणार. Amen. आमेन. And then some mothers say, मग काही माता म्हणतात तू एक्झॅक्टली ते हिरोईन सारखंच दिसती. तू बरोबर बघ त्या हिरोईन सारखी दिसते. फक्त काय तू थोडं जाड आहे, थोडं दुबलं चालत तर तिची असं आहे का? उद्यापासून जेवणच देऊ नको मला. हो नको खायला. म्हणजे इतकं असं इन्स्पायर्ड. आमेन. Say what she does. काय करते Reduces. मग ती मुलगी लगेच मनावर घेऊन जिम वगैरे सुरू करते. Amen. खातच नाही. खात नाही. आई म्हणते खा, नको मला नको. मम्मा नूडल्स म्हणते दे. खा राजा. नाही नूडल्स दे. खा. अरे नूडल्स मध्ये काय नाही राजा. तिला तिच्यासारखंच दिसायचं. नाही तिच्यासारखं बारीक व्हायचं मला. Praise the Lord. Hallelujah. She will walk like her, talk like her. तिच्यासारखं चालणार, तिच्यासारखं बोलणार. Why? का? Because that heroine is famous. कारण ती हिरोईन फार प्रसिद्ध आहे. Are you understanding? कळतं का? That heroine is famous. That hero is famous. तो हिरो फार प्रसिद्ध आहे, ती हिरोईन फार प्रसिद्ध आहे. Amen. Amen. The girl will not say, मला ना आई ते शेजारीने ना मुलगी तिच्यासारखं दिसायचं मला. मुलगी असं नाही म्हणणार की त्या शेजारच्या मुलीसारखं मला दिसायचं मम्मा. Somebody famous we want to become. कोणी प्रसिद्ध असतील, मोठे असतील, अशी ग्रेट माणसं असतील तर त्यांच्यासारखं सगळ्यांना बनायला आवडतं. Amen. Amen. Who is the most famous person in the कोण आहे? spiritual world? आध्यात्मिक जगतामध्ये सगळ्यात फेमस कोण आहे? Jesus. मेरे जीसस जितना फेमस कोई है क्या? कोई नहीं है. Nobody is like that hero Jesus. माझ्या हिरो सारखा, जीसस सारखा कोणी नाही. These film stars are known only in the earth. He is known even in hell and in heaven. हे and all फिल्मचे over. सगळे हिरो हिरोईन फक्त इथं जगामध्ये ओळखीचे. त्यांना बाकी इतरत्र कोणी ओळखत नाही. माझ्या येशूला इथं तिथं स्वर्गात नरकात सगळीकडे सगळे ओळखतात. Praise the Lord. Amen. He is very famous. फार प्रसिद्ध आहे माझा येशू. Jesus I know. Paul I know. येशू मला ठाऊक आहे, पॉलला मी जाणतो. And so God says, ते म्हणतो मला एकच हिरो आहे. माझा हिरो एकच आहे, येशू. येशू. तुला बनता आलं तर त्याच्यासारखं बनवून दाखव, नाही तर नाच सोड. तू Become like Jesus. येशू सारखा बन. Praise the Lord. हिरोगिरी येशूची कर. And not outward. बाहेर ना नाही, Inside. आतून. The nature of Jesus. स्वभाव पाहिजे येशूचा. God accepts only Jesus. देव फक्त येशूलाच स्वीकारतो. Can't help it. त्यात काही पर्याय नाही, दुसरे कुठले ऑप्शन ठेवलेले नाही. Good, his photo is not there. Otherwise, men would have only started looking like him. बरं झालं येशूचा फोटो नाहीये,
नाहीतर सगळे पुरुष आणि सगळी मुलं येशू सारखीच हेअरस्टाईल येशू सारखंच दिसायला लागले असते. दाढी बिडी सगळं तसे सारखं हो ना. चालणार असं एकदम. आणि एव्हरीबडी सी येशू सारखंच दिसतो रे सेम. तेरे किती मग प्राईड बना, See, he's getting more मुझको pride. तेरे जैसा बना. And he gets more pride. आणि मग गर्व येतो. तू एक्झॅक्टली येशू सारखं दिसतो असं आहे का. अगेन ही गोज पुट्स मोर ही डज असं आणि परत बाहेर येतो. अरे आज तर एकदमच जास्त दिसतो येशू असं आहे का. चालतं पण तसंच. सी ऑल आउटसाइड सगळं बाहेर ना बरं. इनसाइड ऑल डर्ट ब्लॅक एव्हरीथिंग. आतून सगळा गोंधळ आहे. थोडं तुम्ही मारा काय रे थोडं असं एखादी लाव एखादी लाव नाही अंगावर धावून आला तर सांग मला. अरे पण आपण येशूसारखं दिसत होता ना. तू येशू जैसा बना गा रहा था. हे फक्त बाहेरून. हो का बरं झालं बोलला. आम्ही तर बसलोच असतो. Praise God. Psalm 73 verse 20. स्तोत्र 73:20. David says, दावीद म्हणतो, as a dream when one awaketh, so our Lord, when thou awakest, thou shalt despise their image. स्तोत्र 73:20. कोणी जागा झाल्यावर जसे स्वप्न तुच्छ मानतो तसा हे प्रभू तू जागा होशील तेव्हा त्यांचे रूप तुच्छ मानशील. Yes, त्यांचे रूप तुच्छ मानशील. He doesn't want your रूप. त्याला तुझं रूप नकोय. He says on the resurrection day, I don't want to see people look like themselves. पुनरुत्थानाच्या दिवशी तो म्हणतो मला ती माणसं त्यांच्यासारखी दिसायला नको, स्वतःसारखी दिसायला नकोय. Every father should say, does my son look like Christ? प्रत्येक वडिलांनी हे विचारायचं आणि म्हणायचं माझा मुलगा येशू सारखा दिसतो का. Does my daughter look like Christ? माझी मुलगी येशू सारखी दिसते का. Does my wife look like Christ? माझी बायको येशू सारखी दिसते का. Does my husband look like Christ? माझा नवरा येशू सारखा दिसतो का. Does my church member look like Christ? माझ्या चर्च मधले मेंबर येशू सारखे दिसतात का. Amen. Amen. That should be our passion. हा आपला आवेश असावा. That passion we need to live with. असा आवेश आपण घेऊन जगलं पाहिजे. Amen. Amen. We need more than just messages. We need a change in the people's lives. केवळ संदेश नकोय आता, केवळ प्रीचिंग नकोय आता, त्याच्याहून जास्त काहीतरी हवंय. जीवनशैली तशी हवी आहे. Praise the Lord. Amen. And today, आणि आज people will not accept anybody other than Christ. लोक कुणालाही स्वीकारणार नाहीत बरं का, केवळ येशूलाच स्वीकारतील. Amen. आणि ज्यांच्यात येशूचं रूप धारण झालंय त्यांनाच लोक स्वीकारतील. Yes. लोक बावळट नाहीत. Yes. These days people will not accept anybody now. अलीकडच्या दिवसांमध्ये पब्लिक असंच कुणाला स्वीकारत नाही. Amen. नाही. You may sport a beard like Jesus, walk like Jesus, talk like Jesus, fold your hand like Jesus, but तुम्ही they काही will not करा. accept you. तुम्ही येशू सारखे हात जोडा का दाढी वाढवा का केस लांब करा, समाज लोकांची मूर्ख नाहीये. Amen. ये पब्लिक है, ये सब जानती है. वाह वाह वाह, आज क्या इंडस्ट्री के टॉपिक है. क्या करने का. The formation of Christ. ख्रिस्ताचं रूप धारण तुमच्यात करता करता काय काय उदाहरणं द्यायला लागतात बघा. पुण्याहून मुंबईला पोहोचलो मी. We need to be strengthened in our spirit. आतमधून आत्म्यात शक्ती पाहिजे. Amen. Strengthened in our spirit. आत्मा स्ट्रॉंग पाहिजे. See, Paul is praying for those people whose spirits have not developed. पॉल अशा माणसांसाठी प्रार्थना करतोय की ज्यांचे आत्मे विकसित झालेले Some of them don't bring their wives only to church. काही तर आपल्या बायकांना चर्चला आणतच नाही. स्वतःच येतात फक्त. हो ना. बसतात. बायकोला काय आणलं नाही काय ते. आता ऐका घरात सगळं आता जेवण बिवण बनवायचं. दुपारी मला 1 ला लागतच ना जेवण. म्हणजे आज कोणाकोणाच्या बायका आलेल्या नाहीत आणि का आल्या नाहीत. Can you explanation ma? Hallelujah. And you cannot blame them also because some of the wives love to be at home instead of the church. So नवऱ्यांना पण दोष देऊन चालणार नाही पूर्ण. काही बायकांना माहित नाही गरज फार आवडतात चर्चला यायलाच नको. Yes, you cannot help them. काय करायचं. They just wait for an excuse. फक्त कारणाची वाटच पाहत असतात की काही कारण मिळावं तर मी म्हणते आज मी नाही आती आप जाओ ना. They should come together. अरे एकत्र यायचं असतं चर्चला. That's why the husband is very strong and the wife is not strong at all. मग काय होतं नवरा एकदम प्रभूमध्ये खंबीर आणि स्ट्रॉंग होतो आणि ती बायको अजिबात नोवेर प्रभूच्या कुठेही जवळ नाही. Amen. आमेन. ते म्हणते हे पिक्चर किती छान आहे. हो ना. आणि ह्याला काही कळत नाही काय बोलायचं.
कधी बघितलं? अरे तुम्ही चर्च मध्ये होते तर चांगलं पिक्चर स्टार्ट झालं. अच्छा, म्हणजे मी चर्चला असताना तुझं हे चाललेलं असतं. हा, Amen. आमेन. Paul had birth pangs. We should carry that birth pang. पॉलला प्रसूती वेदना लागलेल्या तशा प्रसूती वेदना त्या कळा आपल्याला लागल्या Because पाहिजे. Paul says, my children. तर पॉल म्हणतो माझ्या लेकरांनो, Means they have not developed. See, he didn't say my sons. माझ्या मोठ्या झालेल्या पुत्रांनो असं म्हणत नाहीये. He's not talking to the matured Christians. म्हणजे तो प्रौढ ख्रिस्ती लोकांशी बोलत नाही, जे ना समंजस आहेत, प्रौढच झालेले नाहीत, त्यांच्याशी बोलतो म्हणून म्हटला लेकरांनो. Amen. It speaks about somebody who is born again new, or somebody who is 20 years in the Lord still remained a baby. अशा माणसांविषयी इथे तो बोलत आहे लेकरांनो असं म्हणून, की जे नुकतेच प्रभूकडे आलेले आहेत आणि बाल्यावस्थेत आहेत, किंवा जे 20-20, 30-30 वर्ष प्रभूकडे आलेले आहेत, अजिबात प्रभूमध्ये वाढलेले नाहीत, आत्मा विकसित झालेला नाही, अशा ग्रुपशी पॉल बोलून म्हणतोय माझ्या लेकरांनो. See, now, आता if a child is growing समजा एखादं लेकरू वाढत आहे in a normal way, नैसर्गिकरित्या, नॉर्मली, in the 4th month, the child started going on the knees, and then in the 9th month, the child started almost standing. चौथा महिना, 9वा महिना, 9व्या महिन्यात ते लेकरू उभं राहायला लागलं. When the child is 1 year, he starts walking. वर्षाचं झालं तर चालायला लागलं. Now you will not pray, तुम्ही अशी प्रार्थना करणार नाही, Lord, प्रभू my child is going on its four, that is on the knees. माझं लेकरू गुडघ्यावर जातंय, रांगतंय, The child should start running, Lord. आता माझ्या लेकरांनी पळायला लागलं पाहिजे. 4th month now, the child should run. चौथ्या महिन्यात माझ्या लेकरांनी पळायला लागलं पाहिजे. It will not work. असं होत, Your prayer will not work. अशी प्रार्थना कधी काम करत नाही. Why? का? They are growing in the normal way. कारण ते नॉर्मली नैसर्गिकरित्या वाढत आहे. A mother will not pray, आई अशी प्रार्थना नाही करणार, Lord, प्रभू माझं बाळ आता 3 महिन्याचं झालं, आता पळायला पाहिजे. No. Why she will pray like हा, that? अशी प्रार्थना ती कशाला करेल? But when will she pray? पण अशी प्रार्थना ती कधी करेल? When the child is 2 years old, still not walking. जर लेकरू 2 वर्षाचं झालेलं आहे पण तरी चालत नाहीये, तर मग ती प्रार्थना करेल. हा, समजलं ना? कळलं ना? If the child is not growing, जर लेकरू वाढत नसेल you need to pray. तर प्रार्थना करायला लागते. In the same way, तसं when a child or somebody is born again in the kingdom of God, समजा देवाच्या राज्यात कुणाचा नवीन जन्म झालाय, you don't need to cry and pray. तर रडून रडून तुम्ही प्रार्थना करायची गरज कधी नाही. वाढणार प्रभू? हे काल त्याचा जन्म झालाय प्रभू मध्ये, आजपर्यंत वाढलं नाही. अरे एका दिवसात नाही वाढ. अरे एका दिवसात कसा वाढेल? ती काय जादू आहे का? बट पण 20 वर्ष झालं, त्याचं मग स्वभाव, हावभाव सगळं हो. त्याचं वा, भावासारखंच आहे. स्वभाव, हावभाव, हो हो, Then you need to स्वभाव, pray. हावभाव. वा, Yes, some people you see them, मग प्रार्थना करायची गरज आहे. तुम्ही काहींना बघा ना, they call themselves many things, स्वतःला बरंच काही म्हणवतात, but they are not growing. पण वाढ दिसत नाही. For ब्रदर, such people you need to pray. अशा लोकांसाठी प्रार्थना करायला प्रभू लागते. का नाही वाढत तो? हा बोलतो खूप, पण तसं करे ना. काय करायचं? बोनविटा द्यायचं हो का ना. काय द्यायचं? काय आता काय कॉम्प्लान तुझ्या द्यायचं? आध्यात्मिक जगातलं कॉम्प्लान घालू का चिकन घालू? काय द्यायचं? काय देऊया? That prayer we should pray. काय करू मी याला? And I pray like that आणि मी अशी प्रार्थना करतो because I know many people in the church, कारण मला चर्च मध्ये बरीच माणसं माहिती आहेत. and I know some people who are in 10 years, 15 years in the आणि Lord. मला माहिती ना, काही माणसं 10 वर्ष 15 वर्ष प्रभू मध्ये आहेत. They're not changed at all. अजिबात बदल नाही. ते नाही बदलले, हो ना. त्यांचं भांग पण बदललं नाही, ना. केस पण तसंच, हो dress ना. पण तसंच, हो ना, म्हणजे असं बसायचं मला- पद्धत पण तसंच, हो ना. चालायचं पद्धत. हो ना, No change in the physical nor spiritual. शारीरिक रूपातही बदल नाही आणि आध्यात्मिक जगात पण तेवढाच अंधार आहे. So you need to pray for them. तर अशांसाठी प्रार्थना करायची Oh गरज God, आहे. change them, Lord. दे बाप्पा यांना हलवून सोड आणि यांना बदल. Praise God. Amen. Amen. Because on the last day, कारण शेवटच्या दिवशी Jesus will not really like our look if we carry our own image. आपण जर स्वतःचं रूपच घेऊन वर गेलो ना, तर येशूला आपलं रूप आवडणार नाही. Yes, he will not like it. येशूला आपलं रूप आवडणार नाही. Like he said, where is your garment? जसं तो म्हणाला, झगा कुठे आहे? Where is your garment? तुझा झगा कुठे आहे? You didn't wear that garment. Throw him out. झगा घालून आला नाही, ए याला बाहेर हाकल रे. See, what is that garment? It's the garment of salvation. It's the Zaka. garment of change. तारणाचा झगा, जीवन बदलण्याचा झगा, चारित्र्य सुधारायचा झगा. Praise the Lord. आमेन. Jesus had that desire for everyone. येशूकडे अशी इच्छा प्रत्येकासाठी होती. Amen. आमेन. Pain in the heart. वेदना, वेदना, अंतःकरणातल्या वेदना, कळा. Praying that, Lord,
let your purpose be fulfilled in this person's life. सारखी प्रार्थना करणे की प्रभू या व्यक्तीच्या जीवनात तुझे संकल्प पूर्ण होवो. Revelation 12:2. प्रकटीकरण 12:2. It speaks of the nature of delivery of the church, and she being with child cried aloud, travailing in birth and pained, that is tortured, to be delivered. प्रकटी 12:2. आणि ती गरोदर असून प्रसवण्याच्या वेणांनी आणि प्रसवण्याच्या कष्टात असता ओरडत होती. Amen. आमेन. And in verse 5 it says, 5 वचन. see what was the result of the travail? आणि त्या प्रसूती वेदनेचा परिणाम काय झाला पहा. She brought forth a man child who was to rule all nations with a rod of iron. मग सर्व राष्ट्रांवर लोखंडी दंडाने राज्य करणार आहे असे पुरुष जातीचे मूल तिनं प्रसवले. Man child means spirit man. पुरुष म्हणजे आत्मा माणूस. Amen. आमेन. It's the spirit man. आत्मा माणूस. That man became a spirit man, a strong man. आणि तो माणूस आत्मा माणूस खंबीर बळकट माणूस झाला. Praise God. Hallelujah. Amen. Amen. And Paul says, I pray that Christ may be formed in you once again. आणि पॉल म्हणतो माझी प्रार्थना आहे की तुम्हामध्ये माझ्या लेकरांनो परत एकदा मी प्रसूती वेदना सोसून ख्रिस्त रूपधारी व्हायला हवा. Again, once again, let it be formed in you. परत एकदा तुमच्यामध्ये ख्रिस्त रूपधारी होऊ दे. Praise God. Hallelujah. We have to keep on praying. If you don't see a change in somebody, keep on praying for him. आपण प्रार्थना करत राहिलंच पाहिजे. एखाद्या माणसामध्ये आपल्याला जर बदल दिसला नाही तर आपण सतत प्रार्थना करत राहिलं पाहिजे. Amen. आमेन. For every person, there has to be a furnace, and through the furnace, that person will be led and have the formation of Christ. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आगीची भट्टी ठरलेली असते. त्या भट्टीतनं जाऊन ख्रिस्ताचं रूप त्याच्यात धारण होतं. That's what Job 28:1 says. इयोब 28 त्यातलं पहिलं वचन असं सांगतं. Surely there is a vein for the silver and a place for gold where they find it. इयोब 28 त्यातलं पहिलं वचन. खरोखर रुपयासाठी खाण व शुद्ध करतात त्या सोन्यासाठी ठिकाण आहे. ठिकाण देवाकडे आहे ठिकाण. देवाकडे अशी ठिकाणं आहेत. Amen. ज्या जागी तो तुम्हाला अगदी शुद्ध करून बदलून सुधरवून जोडेल. When you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल God will say, ते म्हणेल काय काळजी करू नको, ते सोनं माझ्या हातात दे, हालेलुया. माझ्याकडे खाणं आहे इथं. And then he puts that person in the furnace. आणि मग आगीच्या भट्टीत देव त्या माणसाला टाकतो. आणि तो हलतो जोराचा. तो माणूस जोरजोरात ओरडतो, रे त्रास होतो, मला बदलायचं. बहुत तकलीफ आ रही. And he changes. आणि तो माणूस मग शेवटी बाहेर येतो तो बदललेला. There is a vein for silver, there is a place for gold where they find it. असते ना रुपयासाठी पण जागा आणि सोन्यासाठी पण ठिकाण की जिथं घालून रूप आणि सोनं शुद्ध होऊन सुधरून बाहेर येतं. What does it say of David when Saul wanted the evil spirit to depart from him? शौलाची इच्छा होती की त्याच्यावरनं दुरात्मा निघून जावा, तर त्याला दाविदाविषयी काय बोललंय? What did he say? काय बोललंय? He said, find out somebody who can play the harp skillfully. शौल म्हणाला अशा कुणाला तरी शोधून आणा की जो वीणा वाजवण्यात निपुण असेल. It's not just skill. केवळ निपुणता नव्हे. Because कारण Bible says बायबल म्हणतं in 1 Samuel 16:18, 1 शमूएल 16:18, they said, behold, I have seen a son of Jesse the Bethlehemite that is cunning in playing and mighty, valiant man and a man of war and a prudent man in matters and a comely person, and the Lord is with him. 1 शमूएल 16:18. तेव्हा चाकरांपैकी एकाने उत्तर देऊन म्हटले, पहा निपुण वाजवणारा व बलवान वीर व लढाऊ मनुष्य व ज्ञानवान वक्ता व सुंदर माणूस आणि त्याच्या संगती यहोवा आहे असा पुरुष मी पाहिला. See the thing, it is. बघा बघा अक्रम बघा. It's not only prudent, फक्त निपुणता नको, वीरही valiant नको, man, skillful man, फक्त निपुणता बलवान वीर नको, but a comely man, पण एक सुंदर माणूस पाहिजे, a goodly man. एक चांगला माणूस पाहिजे. What is a comely man and a एक good man? सुंदर माणूस, चांगला माणूस म्हणजे काय? A changed man एक बदललेला माणूस पाहिजे who has the formation of Christ. ज्याच्यामध्ये ख्रिस्त रूपधारी झाला आहे. And then what it says? मग काय लिहिलंय? The Lord was with him. त्याच्या संगती यहोवा आहे. When you are a comely man, the Lord will be with you. When you are a changed man, the Lord will be with you. When you have the formation of Christ, the Lord is with you. जेव्हा तुम्ही बदललेला माणूस व्हाल
जेव्हा तुम्ही चांगला माणूस व्हाल परमेश्वर तुमच्या बरोबर असेल. Like when Saul, जसं शौल he asked the witchcraft woman, त्यानं चेटूक करणाऱ्या बाईला विचारलं, please bring out Samuel, I want to meet Samuel. प्लीज शमूएलला वर आण, मला शमूएलाला भेटायचंय. She said, okay. तर ती म्हणली ठीक आहे. Some abracadabra, something she must have said like that. चेटकीन बोलली अबराडबराडबरा. And she said, आणि म्हटली, I see a spirit coming out of the earth. मला पृथ्वीतनं एक आत्मा येताना दिसतोय. Acha. Huh? Saul said, शौल बोलला, what form is he of? Tell me. काय रूप आहे त्याचं, What form? How does he look? कसा दिसतो. Then she said, चेटकीन बोलली, old man, वृद्ध आहे covered with a mantle. आणि झगा घातलेला आहे. And all that she explained. सगळं तिने वर्णन केलं. See, now, he didn't see her. आता Samuel. त्यांनी पाहिलं नाही शमूएलाला, She saw. तिने पाहिलं. But Saul didn't see it. शौलानी नाही पाहिलं, तिने पाहिलं. But Bible says, बायबल म्हणते in 1 Samuel 28:14, 1 शमूएल 28:14, Saul perceived that it was Samuel and he stooped with his face to the ground and bowed himself. शौल समजला आणि तो आपले तोंड भूमीकडे लववून नमला. See? जेव्हा तिने हे वर्णन केलं, बायबल म्हणतं मग तो तिला म्हणाला तो कोणत्या रूपाचा आहे, आणि तिने म्हटले म्हातारा माणूस आहे, वर येत आहे, झगा घातलेला आहे. तेव्हा शमूएल आहे असे शौल समजला आणि आपले तोंड भूमीकडे लववून नमला. See? Suddenly people should say, yes. अचानक लोकांनी म्हणायला हवं. Like, you say, जसं तुम्ही म्हणता, तुम्हाला माहिती आहे का तो माणूस काय कसं नाही, तो एकदम नम्र असतात. एलायजा सारखं चाललं ना, एकदम होली मॅन आहे, असं आहे का? हा, तो प्रभूचं खूप काम करतो, नम्र माणूस आहे, नेहमी प्रेज द लॉर्ड बोलतो. ते माहिती आहे मला, हे ब्रदर, मला माहिती आहे ना ते ब्रदर. बाय देअर लाईफस्टाईल पीपल कम टू नो यू. जीवनशैलीचं वर्णन केलं की नावं सांगायला लागत नाहीत, लोकांना नावं माहिती असतात की हा मला त्या सिस्टर ते ब्रदर माहित आहेत. एमेन. लाईक यू से, तुम्हाला माहिती आहे का ते सिस्टर, कुठलं ते माहित नाही. नाही, ते सिस्टर कधी येत नाही, फक्त क्रिसमसला येतात. माहिती आहे का? हा, क्रिसमसला येतात का? ठीक आहे. आणि क्रिसमसला खूप नाचून प्रेज द लॉर्ड बोलतात बघा. हो ना. अच्छा त्या पण गेटच्या बाहेर ते जोरात आवाज करतात, भांडण करतात. हा, ते सिस्टर मी बोलतो. अरे खूप फेमस आहेत आमच्याकडे त्या. They know by the countenance, by the talk. वर्णन करून सांगितलं की लोकांना नावं कळतात, हेच ते ब्रदर. See, Saul did not see Samuel. शौलानी शमूएलला पाहिलं नाही. But when she told him how he looks, पण ती जेव्हा म्हटली की रूप कसं आहे, he immediately bowed down his head. लगेच शौलानी नमन केलं. Because he knew it was Samuel. शौलाला कळलं शमूएल आलाय. Amen. Amen. If you read in the Old Testament, जुना करार जर तुम्ही वाचला, God said to Moses, ते मोशेला म्हणाला, all that I am going to show you on the mountain top, जे सगळं मी तुला डोंगर माथ्यावर दाखवीन, according to that pattern you have to make this tabernacle. त्याच पद्धतीचा निवास मंडप तू खाली बांध. All the instruments that I showed you there, according to that pattern you should make here on this earth. जी सगळी वाद्य मी तुला तिथे दाखवली, अगदी बरोबर हुबेहूब त्याच पद्धतीनं खाली बांध. Amen. Amen. So when he gave them the plan, तर जेव्हा त्याने योजना दिली, people must have said, लोक म्हटले असतील, हे थोडं कार्विंग एंजलचं थोडं मी असं विंग्स थोडं असं मोठं करू का या साइडला. लोक म्हटली असतील त्याला की हे थोडं एंजलचं आपण असं करू का, आणि हे एंजलचं विंगला लाल लावू का, लाल असं रंग लावू का. मोसेस म्हणाले, हे तुझं डोकं ठेव, मी जे म्हणतो ते मोशे म्हटलं असेल, ब्रदर काम करताना डोकं घरी ठेवून या, मी म्हणतो तेवढं करा. When it is God's work, देवाच्या कामाचा प्रश्न आला, we should have the image of the Bible. की बायबलचं रूप पाहिजे. Amen. तुझं What is माझं written बोलू in the नको, Bible? बायबल काय म्हणतं, तुझं माझं नको बोलू, बायबल काय म्हणतं. Amen. Moses must have said, नाही. मोशे म्हटलं असेल नाही नाही. See, now he must have said, आता तो म्हटला असेल, नाही, आता तुम्ही चेरुबिम बनवतात ना, करूब बनवताय, एक काम कर, त्याला 10 डोकं बनवून टाक. मोशे सर एक काम करा स्ट्रॉंग आहे ना. मोशे सर, करूब एकदम स्ट्रॉंग आहे ना, त्याला 10 डोकी दाखवू आपण. ए बाबा तुझी कला ठेव बाजूला. Amen. Then he would have said, त्याला 4 विंग्स लावू का, 4 नाही 2च लावायचं. अरे मी म्हणतो तसं करणार राजा. पण ते चेरुबिमला तुम्ही म्हटलं 6 लावायचं एझेकियलचं. ते वेगळं आहे, ते वेगळं आहे. टाइम टू टाइम मी तुला सांगीन ना, मी म्हणतो तेवढं कर ना. Praise the Lord. Otherwise they will make something else. Eagle they will make. नाही तर लोक काय कमी आहेत का, कुठच्या कुठे पार्क काय बनवून ठेवलं असतं. Amen. आमेन. Moses said make dove, they'll say नाही eagle बनवू आपण. मोशे म्हणेल कबूतर बनव, तर हा म्हणेल नाही आपण गरुड बनाएंगे. गरुड थोडं मोठं दिसतं, चांगलं.
चांगलं दिसतं मोठं दिसतं ते नाहीये. नको. देवाला कसं पाहिजे तसं आपल्याला बनायचं. माझ्या देवाला कसं हवं आहे तसं बनवायचंय. Amen. We have to look like Jesus, what God wants. येशू सारखं आपण दिसलं पाहिजे, तर त्यामागे देवाला काय हवंय ते पहा. In other words, दुसऱ्या शब्दात God said, ते बोलला, the pattern, the form should be like heaven. Earth should look like heaven. नमुना, योजना, सगळं रूप जे मी दिलंय स्वर्गात आहे तसं पृथ्वीवरती करायचं. पृथ्वी स्वर्गासारखी दिसली पाहिजे. Heavenly form should come in the earthly form. Earthly form should not enter the heavenly form. स्वर्गीय रूप पृथ्वीवरती उतरलं पाहिजे, पृथ्वीचं रूप स्वर्गात घालायचं नाही. Amen. Amen. इथलं करप्शन तिथं कुठं हो नेऊन ना, जातात. इथली भ्रष्टता तिथं कुठं घेऊन चालला. आपल्याला the kingdom of heaven should come down. इथं आलं पाहिजे. Amen. इथलं राज्य तिथं कुठं नेतो. Your kingdom come, your will be done on earth as it is in heaven. तुझे राज्य येवो, तुझी इच्छा पूर्ण होवो, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर होवो. Praise God. Amen. 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 Deuteronomy 4:16. अनुवाद 4:16. Lest you corrupt yourself and make you a graven image, the similitude of any figure, the likeness of male and female. अनुवाद 4 अध्याय 16 वचन. तर तुम्ही सांभाळा, नाही तर कदाचित तुम्ही आपणास बिघडवाल आणि आपणासाठी कोरीव मूर्ती आणि कोणत्याही मूर्तीची प्रतिमा आणि पुरुषाचा किंवा स्त्रीचा आकार कराल. नाही नाही नाही, तसं करू नका. तसं करू नका. No image, no idol, no pattern of the earth, but the pattern of the heavens. पृथ्वीवरचे काही रूप, काही प्रतिमा, काही आपल्याला पृथ्वीवरचं नकोय. No making anything of the likeness of male and female or beast or any winged creature or any creeper thing or the fish of the sea or the birds of the air. कोरीव मूर्ती, कोणत्याही मूर्तीची प्रतिमा, पुरुषाचा किंवा स्त्रीचा आकार, पृथ्वीवर असलेल्या कोणत्याही पशुचा आकार, आकाशात उडणाऱ्या कोणत्याही पंख असलेल्या पक्ष्याचा आकार, भूमीवर सरपटणाऱ्या कोणत्याही प्राण्याचा आकार, हे असं आपल्याला नाही बनवायचं. I don't want you to look like man or woman or animals or birds or snakes or scorpions. माझी इच्छा नाही की तुम्ही पुरुषासारखं, स्त्रियांसारखं, पक्ष्यांसारखं, जनावरांसारखं, विचवांसारखं, सापांसारखं दिसावं. नाही 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 नाही. Don't look like a camel, don't look like any man, don't look like any hero, don't look like any heroine, don't look like anybody but look like Jesus. कुणासारखंही दिसू नको, उंटासारखं नको, कुठल्या जनावरासारखं नको, माणसासारखं नको, हिरो सारखं नको, हिरोईन सारखं नको, येशू सारखं दिस. Amen. आमेन. That's God. तो देव. God said. देव असं बोलला. म्हणजे या पुढं आपण कसं दिसणार. येशू सारखं दिसणार. हालेलुया. Amen. All of us. सगळेजण आपण We will look like Jesus. येशू सारखे दिसू. Thank you, Lord. धन्यवाद दे बाबा. The Lord is saying, प्रभू म्हणतो, many of you have a great desire for me. तुमच्यातल्या अनेकांची इच्छा माझ्यासाठी खूप आहे. The flesh is not willing. मोठ्या योजना आहेत, मोठ्या इच्छा आहेत, पण राजा तुझा देह तुला साथ देत नाही. You love me. तुझं माझ्यावर प्रेम आहे. Your heart is for me. तुझं हृदय माझ्यासाठी आहे. But your flesh is strong. पण तुझं अंग तुला आडवं येतं, तुझ्या अंगात येतं. But don't worry, my son, my daughter. पण तू काळजी करू नको, माझ्या मुला, माझ्या मुली. The travailing prayer of others shall prevail. इतरांच्या प्रसूती वेदनेच्या प्रार्थना टिकतील. I am rising up. मी उठत आहे. And I am going to change you. आणि मी तुला बदलणार आहे. I am going to strengthen you. मी तुला शक्ती देणार आहे. I am going to make you strong. मी तुला खंबीर करणार आहे. Make you strong. मी तुला खंबीर करणार The आहे. desire of the flesh shall go. he तुझ्या says. अंगातल्या सर्व इच्छा जातील. सर्व अंगातल्या वासना, मोहपाश, इच्छा, कमजोरी जाईल. How? कशी? God is not going to wave a wand. देव काही जादूची छडी नाही फिरवणार. He could have done it then for every one of us. मग आपल्या सगळ्यांसाठी देवाने ती जादूची छडी फिरून आपल्याला सगळ्यांनाच पाक केलं असतं. You know what he's going to do? तो काय करणार आहे माहितीये? He's going to increase your desire for him. तो तुझ्या मनातली त्याच्यासाठीची इच्छा वाढवणार आहे. Yes. When he increases your desire for him more than the desire of the world, automatically your flesh has to give in. आणि जग व जगातल्या गोष्टींपेक्षाही जास्त जेव्हा देव तुझ्या अंतःकरणात त्याच्यासाठीची इच्छा जास्त निर्माण करेल. सगळ्या दैहिक गोष्टी, मोहपाश, वासना गेल्याच पाहिजे.
Like when watchman Nee saw this dream जसं वॉचमननी या देवाच्या सेवकाने स्वप्न पाहिलं that he was in the boat की ते एका नावेत होते and the water was so less. पाणी फार कमी होतं There were sharp rocks, आणि फार असे धारदार खडक होते stones मोठे मोठे धोंडे that was striking at the bottom of the boat. जे नावेच्या तळाला लागत होते Anytime कधीही a hole could have developed in the boat. त्या नावेच्या तळाला बुडाला आता भोग पडू शकत होतं. And watchman Nee prayed, वॉचमननी यांनी प्रार्थना केली, Lord, प्रभू remove those rocks. हे खडक काढ, Remove those rocks. ही खालची दगड काढ, Otherwise my boat will have hole. नाही तर माझ्या नावेला भोग पडतील. God said, हे बोला, I will not remove the rocks. मी खडक नाही काढणार, I will increase the water. मी पाणी वाढवीन. When I increase the water, आणि जेव्हा मी पाणी वाढवीन the stones will have no effect. त्या खडकांचा आणि धोंड्यांचा तुझ्या नावेवर परिणाम होणार नाही. In the same way, तसंच He will increase the desire for the Lord in you. तुझ्यामध्ये तो प्रभूची इच्छा जास्त वाढवे, So much He will increase. इतकी वाढवे Every fleshly desire will just seem to be non-existent. की तुझ्या सगळ्या दैहिक इच्छा, मोहपाश आणि वासना जवळ जवळ नाहीशा होतील. That's what He did with me. असं त्याने माझ्याही जीवनात केलं. Spend some time with the Lord. थोडा वेळ प्रभू समोर प्रार्थनेत घालवा, Talk to Him. त्याच्याशी बोला. When we say prayer, people get scared. प्रार्थना म्हटलं की लोकांना फार भीती वाटते. That's why I say talk to God. म्हणून मी म्हणतो, ठीक आहे, देवाशी बोला. Only talk to Him like you talk to your friend. देवाशी बोला जसं आपल्या मित्राशी बोलता तसं. देवाशी गप्पा मारायला काय हरकत आहे? And see what happens. आणि पहा काय होतं. You will not have time for the devil. वेळच मिळणार नाही तुम्हाला सैतानासाठी. Lord, increase that desire. ती इच्छा वाढव, Touch their hearts. त्यांच्या हृदयांना स्पर्श कर. This changeover, the Holy Spirit can do it as He stirs up your heart. हा बदल पवित्र आत्मा करू शकतो, जसं तो तुमच्या हृदयाला हलवून सोडेल, कालवा कालव करेल. Fill them with your Holy Spirit. भर तुझ्या आत्म्याने त्यांना. Be filled with the Holy ओढ लाव, Spirit. ओढ त्यांना पवित्र आत्म्याने भर त्यांना. Everyone, प्रत्येकाला be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने प्रत्येक जण भरून जा. Overflowing, भरभरून overflowing. भरभरून पहा, भरभरून. Thank you, Father. रबा खरा Thank you, Jesus. I believe you have blessed my people, Lord. माझा विश्वास आहे तू माझ्या लोकांना आशीर्वाद दिला. You know, in the formation of Christ, there is healing and blessing and deliverance and peace. ख्रिस्त जर आपल्यात रूपधारी झाला तर त्यामध्ये आशीर्वाद, आरोग्य सगळं आहे. Everything. सगळं आहे. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वाद. Praise God. हालेलुया. Be seated. आमेन.